नमस्ते, मी नीलम पोळ. एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. SSC बोर्ड इयत्ता 10वी अक्षर भारती द्वितीय भाषा मराठी या विषयाबद्दल आपण पाहणार आहोत. या विषयाचा पेपर 24 फेब्रुवारीला आहे. हा पेपर 80 मार्क्सचा असेल. या पेपरमध्ये विभाग 1 गद्य विभाग 18 मार्क्ससाठी क्वेश्चन येईल. त्यामध्ये सीन पॅसेज 2 सीन पॅसेज येतील. हे सीन पॅसेज टेक्स्टबुकमध्ये जे आपल्याला 9 लेसन आहेत त्यातून येतील. आणि एक अनसीन पॅसेज येईल. एक अनसीन पॅसेज पाठ्यपुस्तकाबाहेरचा येईल. सीन पॅसेज 7 मार्क्सला येईल. तर ते 7 मार्क्स क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 असे क्वेश्चन नंबर 1, 2, 2, 2 मार्क्ससाठी येतील. हे क्वेश्चन्स सीन पॅसेजमध्ये एका वाक्यात उत्तरे लिहा किंवा जोड्या लावा, रिकाम्या जागा भरा किंवा आकृतीबद्ध पूर्ण करा किंवा घटनाक्रमानुसार लिहा या पद्धतीचा क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 असा असेल. 2 मार्क्ससाठी असेल. क्वेश्चन नंबर 3 स्वमत विचारलं जाईल. सीन पॅसेजला अनुसरून एखाद्याबद्दलचं तुमचं मत, एखाद्या विचाराबद्दल तुमचं मत, स्वतःचं मत किंवा पॅसेजमध्ये जो विचार आहे त्याला अनुसरून एखादा दुसरा विचार घेऊन, घटना घेऊन त्याला तुमचं मत काय आहे हे विचारलं जाईल. स्वमत म्हणजे स्वतःचं मत. तुमचं स्वतःचं मत तुम्हाला स्वतःच्या शब्दात मांडायचं आहे. शिवाय तुम्ही इतके दिवस केलेला अभ्यास, तुमचं वाचन, तुमचं लेखन कौशल्य याच्यावरती स्वमताचे मार्क तुम्हाला मिळत आहेत. असा 7 मार्क्सला एक सीन पॅसेज आहे. दुसरा सीन पॅसेज 7 मार्क्स, अनसीन पॅसेज 4 मार्क्स. 4 मार्क्ससाठी 2 क्वेश्चन्स येणार आहेत. अनसीन पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे. अनसीन पॅसेज पण सोपा असतो. वाचला, मन लावून खालचे क्वेश्चन्स वाचले की आन्सरला टिकमार्क करून घ्या. तो समजतो, टिकमार्क करून घ्या, आन्सर्स लिहून घ्या. हे क्वेश्चन्स पण वरती सांगितलेल्या धर्तीप्रमाणेच येतात. जोड्या लावा, विधान पूर्ण करा, एका वाक्यात उत्तर लिहा, अशा प्रकारचे असतात. सोपा प्रश्न असतो हा. 18 मार्क्सचा गद्य विभाग. विभाग 2 पद्य विभाग 16 मार्क्ससाठी क्वेश्चन येतो. यात 2 क्वेश्चन्स असतात, आणि आ. कृती पूर्ण करा एक असतो. दुसरा 6 कृती दिलेल्या असतात, त्यापैकी 5 कृती पूर्ण करा असा असतो. 8 मार्क्ससाठी असतो. ऑप्शन आहे 6 पैकी 5 पूर्ण करा. असा विभाग 2 16 मार्क्ससाठी. विभाग 3 स्थूल वाचन 6 मार्क्ससाठी. यात पण ऑप्शन आहे 3 कृती दिलेल्या असतात, त्यापैकी 2 कृती सोडवा. हा क्वेश्चन्स टिपा लिहा, संवाद लिहा, एखाद्या व्यक्तिरेखेबद्दल माहिती लिहा आपल्या स्थूल वाचनातून. टेक्स्टबुकमध्ये फक्त 4 स्थूल वाचन आहेत. त्यात 4 स्थूल वाचनातूनच प्रश्न येतो आहे. 3 प्रश्न, त्यातील 2 प्रश्न लिहा. स्थूल वाचन 6 मार्कांसाठी आहे. विभाग 4 व्याकरण व भाषा अभ्यास. हा 16 मार्क्ससाठी क्वेश्चन येतो आहे. व्याकरण 8 मार्क्ससाठी, भाषा अभ्यास 8 मार्क्ससाठी. व्याकरण 8 मार्क्ससाठी त्यात क्वेश्चन नंबर 1 वाक्य ओळखा. दुसरा वाक्य रूपांतरण करा. 2 मार्कांसाठी क्वेश्चन येतात, 4 मार्क. आणि तिसरा क्वेश्चन येतो वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 4 मार्कांसाठी प्रश्न येतो. व्याकरण 8 मार्कांसाठी. भाषा अभ्यास पहिला प्रश्न शब्दसंपत्ती हा 4 मार्कांसाठी येतो. यामध्ये विरुद्धार्थी, समानार्थी, लिंग ओळखा, वचन ओळखा, लिंग वचन याच्यानुसार प्रश्न येऊ शकतात. हा 4 मार्कांसाठी. त्याच्यानंतर लेखन नियमानुसार लेखन करा हा सेकंड क्वेश्चन आहे. हा 2 मार्कांसाठी येतो. विरामचिन्ह वापरा हा तिसरा प्रश्न आहे, 2 मार्कांसाठी येतो. हा भाषा अभ्यास 8 मार्कांसाठी येतो. अशा पद्धतीनं व्याकरण व भाषा अभ्यास हा तब्बल 16 गुणांसाठी प्रश्न आहे. मला असं वाटतं की प्रश्नपत्रिकेत हा सगळ्यात सोपा प्रश्न आहे. जास्त गुणांसाठी आहे, कमी वेळेत लिहून होतो. तुम्ही नीट अभ्यास केला तर, अचूक लिहिलं तर आपल्याला यात पैकीच्या पैकी मार्क मिळतात. 5वा प्रश्न आहे विभाग 5 उपयोजित लेखन. उपयोजित लेखनला क्वेश्चन पेपरमध्ये सगळ्यात जास्त वेटेज आहे. 24 मार्क्ससाठी येणार आहे. 24 मार्क्ससाठी हा क्वेश्चन येतो आहे. तर त्यात अ विभागमध्ये पत्रलेखन
किंवा सारांश लेखन. पत्रलेखनला सारांश लेखन ऑर आहे. हा 6 मार्क्सचा क्वेश्चन आहे. 6 मार्क्स. सारांश लेखन करायचं आपल्याला गद्य विभागात जो अनसीन पॅसेज आला आहे तर त्याचं 1/3 सारांश लेखन इथं करायचं आहे. अनसीन पॅसेज नीट वाचायचं आहे आणि त्याचा 1/3 1/3 सारांश लेखन इथे करायचं. किंवा याला ऑप्शन पत्रलेखन आहे. पत्रलेखनला पण 2 ऑप्शन आहेत. औपचारिक पत्र, अनौपचारिक पत्र. औपचारिक पत्रामध्ये तुम्हाला मागणी पत्र किंवा विनंती पत्र येऊ शकते आणि त्याला ऑप्शन अभिनंदन पत्र येते. म्हणजे पत्रलेखनला ऑप्शन आहे, तुम्ही पत्रलेखनमधल्या 2पैकी पण एक पत्र लिहू शकताय. माझ्या अंदाजानं तुम्ही जर का पत्राचा सराव व्यवस्थित केला, नीट केला तर आपल्याला जास्त मार्क मिळू शकत आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. 3 कृती दिलेल्या आहेत, त्यापैकी 2 कृती लिहायच्या आहेत. बातमी लेखन, जाहिरात लेखन, कथा लेखन या 3 कृती दिलेल्या असतात, त्यापैकी 2 कृती लिहायच्या आहेत. 5 आणि 5 10 मार्कांचा प्रश्न आहे. निबंध लेखन. निबंध लेखनाच्या प्रश्नाला 8 मार्क आहेत. या 8 मार्काला सुद्धा ऑप्शन आहे. 3 निबंध दिलेले आहेत. वैचारिक निबंध, प्रसंग लेखन निबंध आणि आत्मकथन निबंध हे 3 निबंधाचे प्रकार दिलेले असतील. या 3 निबंधापैकी एक निबंध तुम्हाला लिहायचा आहे. तुम्ही ज्या निबंध प्रकाराचा सराव केला आहे, वाचन केलं आहे तो तिथं निवडून लिहू शकता किंवा ऐनवेळी तो तुम्हाला तिथे जो सोपा वाटतंय तो तुम्ही लिहू शकता. अशा पद्धतीनं क्वेश्चन पेपर आणि त्याला असलेले गुण मार्क्स आपण पाहिले. आता टाईम मॅनेजमेंट, 3 तासात क्वेश्चन पेपर कसा सॉल्व करूया, किती वेळात कोणता प्रश्न सॉल्व करूया हे बघूया. तर पहिला प्रश्न विभाग 1 गद्य विभाग तुम्ही 35 मिनिट्स दिले आणि तो क्वेश्चन तुम्ही पूर्ण करू शकता. 35 मिनिट्समध्ये तो पूर्ण होतो. विभाग 2 पद्य विभाग पण तुम्हाला 35 मिनिट्स देऊ शकतो आपण. 35 मिनिट्समध्ये तो पूर्ण होतो. विभाग 3 स्थूल वाचनला तुम्ही 20 मिनिट्स देऊ शकताय. 20 मिनिट्समध्ये पूर्ण होऊ शकतो तो. विभाग 4 भाषा अभ्यास व व्याकरण. भाषा अभ्यास आणि व्याकरणला पण तुम्ही 20 मिनिट्स देऊ शकता. 20 मिनिट्समध्ये क्वेश्चन पूर्ण होऊ शकतो. ॲक्च्युली स्थूल वाचन आणि व्याकरण व भाषा अभ्यासला एवढे वेळ लागत नाही. तुम्ही जर का हा प्रश्न लवकर लिहिले तर राहिलेला वेळ तुम्ही उपयोजित लेखन, निबंध याला जास्तीचा वेळ देऊ शकता. मग झालं उपयोजित लेखन. उपयोजित लेखनाला तुम्ही पूर्ण 1 तास द्यायचा आहे. त्या 1 तासामध्ये तुम्ही पत्रलेखन, सारांश लेखन ला 15 मिनटं देऊ शकताय. 3 पैकी 2 कृती करा, त्याला 20 मिनटं देऊ शकताय. आणि निबंध लेखनाला तुम्ही 25 मिनटं देऊ शकता. जर तुमचा वरचा प्रश्नातला वेळ राहिला तर तुम्ही खाली देऊ शकता तो निबंध लेखनाला. 25 मिनटं पण पुष्कळ झाले निबंध लेखनाला. अशा पद्धतीने तुमचा पेपर वेळेत प्रश्नांना आपण जेवढा वेळ दिला तेवढ्यानुसार लावून तुम्ही कंप्लीट केला तरी पण तुमच्या हातात 10 मिनटं राहत आहेत. राहिलेली 10 मिनटं तुम्ही आन्सर शीट चेक करायला, कुठला एखादा प्रश्न राहिला असेल तर त्याचा आन्सर लिहायला यूज करू शकता, वापरू शकता. पुढच्या सरावांसाठी पाहत राहा एज्युकेशन व्हिडिओ.